झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी शिवसेनेतर्फे सुनील प्रभू यांचं नाव निश्चित झालेलं आहे। सुनील प्रभू यांनी आज आपला अर्ज भरलेला आहे, तर राहुल शेवाळे यांचं नाव स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी निश्चित झालंय। महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। तत्पूर्वी महापौर पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली होती। महापौर पदासाठी सुनील प्रभू, राहुल शेवाळे आणि श्रद्धा जाधव यांच्या नावाची चर्चा होती, मात्र मातोश्रीवरच्या बैठकीला श्रद्धा जाधव या गैरहजर राहिल्यानं त्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा होती। तर राहुल शेवाळेंचं नाव हे स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी घोषित झाले, तर महापौर पदासाठी प्रभू यांच्या नावाला पहिल्यापासूनच पसंती होती। प्रभू काही वेळापूर्वीच त्यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे। सुनील प्रभू यांची नगरसेवक पदाची आता ही चौथी टर्म आहे। भाजपनं उपमहापौर पदासाठी नगरसेवक मोहन मिठभावकर यांना उमेदवारी जाहीर केली। यावर्षी मुंबईच्या महापौर पदासाठी शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून सुनील प्रभू यांची आकड्यांची जुळवाजुळव जी आहे ती उत्तम प्रकारे शिवसेना, भाजपा, आरपीआय आणि अपक्षांची झालेली आहे। निश्चित शिवसेना, भाजपा आणि आरपीआयचा महापौर या मुंबई महानगरपालिकेत विराजमान होणार आहे आणि मॅजिक फिगर जी आहे ती आपण 114ची अपेक्षा करताय, त्यापेक्षाही जास्त मतदान हे युतीच्या महापौराला होईल अशा प्रकारचं चित्र महापालिकेत आपल्याला 9 तारखेला दिसेल। महापौराबरोबर यावर्षी होणारा स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या वतीने राहुल शेवाळे यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचा गटाचा नेता, सभागृह नेतेपदी श्रीयुत यशोधर फणसे यांचं नाव देखील घोषणा करण्यासाठी मला सांगितलं आहे। पाहूया कोण आहे ते शिवसेनेचे शिलेदार। सुनील प्रभू हे महापौर पदासाठी आता त्यांचं नाव घेण्यात आलेलं आहे शिवसेनेतर्फे, तर राहुल शेवाळे स्थायी समितीसाठी, तर यशोधर फणसे हे सभागृह नेतेपदासाठी शिवसेनेचे आहेत हे 3 शिलेदार। सुनील प्रभूंनी काही वेळापूर्वीच अर्ज दाखल केलेला आहे। तर सुनील प्रभू नेमके कोण आहेत एक नजर टाकूया त्यांच्या प्रोफाईलवर। 1990च्या दशकामध्ये शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांचे ते पीए म्हणून काम करत होते। 1997 पासून सलग चौथ्यांदा ते आता यावेळीही नगरसेवक झालेले, तर 3 वेळा विरोधी उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून विक्रमी मताधिक्याने ते विजयी झालेले आहेत। प्रभाग समिती अध्यक्ष, स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष आणि 3 वेळा सभागृह नेते म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये राजहंस सिंग यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता। झी 24 तास एक पाऊल पुढे।